नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये ना सगळ्या छोट्या सेगमेंटच्या गाड्या आणि तुमच्या बजेटच्या गाड्या तुम्हाला आज मिळणार आहे। मी आहे मोरया कार्सला। चला भेटूया दत्ता सरना आणि करूया आजचा स्टॉक। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या स्मॉल सेगमेंटच्या गाड्याच मिळणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटले होते खूप हायर सेगमेंटच्या प्रीमियम कार झाल्या, आज फक्त छोट्या सेगमेंटच्या गाड्या मिळणार आहे। गाड्यांची कंडिशन उत्तम आहे, एकदा व्हिजिट करा। सगळं व्हेरिफिकेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। ऑलरेडी सगळ्या व्हेरीफाईड आणि सर्टिफाईड कार आहेत। तरी तुम्हाला कुठल्या शंका असतील तर तुम्ही तुमचा मेकॅनिकसुद्धा घेऊन येऊ शकता। पण एवढं मी मात्र नक्की सांगतो, गाड्यांची कंडिशन चांगली आणि उत्तम कंडिशन आहे। चला भेटूया दत्ता सरना आणि करूया आजचा व्हिडिओ स्टार्ट। चला आपल्यासोबत आहे दत्ता सर। दत्ता सर, तुम्ही सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये आपण स्वस्तात गाड्या देणार आहे, बोला सर। नमस्कार मित्रांनो, मोरया कारमध्ये आपले स्वागत आहे। आपल्याकडे गाड्यांचा स्टॉक भरपूर आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घ्या। गाड्यांचा स्टॉक भरपूर आहे आणि सर्व क्लीन कंडिशन गाड्या MH12 आणि 14 मध्ये फक्त तुम्हाला मोरया कारमध्ये मिळणार गाड्या। आणि तुम्ही म्हटलं होतं प्राइस पण यावेळेस लो आहे। येस, प्राइस पण आपण ड्रॉप केलेली आहे। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गाड्यांची प्राइसही पाहून घ्या। आणि गाड्या आपल्याकडे वेल मेंटेन, वेल कंडिशन असतात। ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याकडे लोन सुविधा उपलब्ध आहे। शेतकरी, जॉब करणारे, बिझनेस करणारे सगळ्यांसाठी लोन सुविधा आहे। व्हॅल्युएशनचे 80% आपण लोन करून देतो। मेकॅनिकली तुम्ही गाडी चेक करा, गाडीचे पेपर चेक करा आणि मोरया कारला नक्की एकदा व्हिजिट करा। आणि आपली गाडी आज 1.5 लाखापासून सुरुवात आहे, बरोबर आहे? चला सर पहिली गाडी आपल्याकडे आहे फोर्ड इन्स्पायर 2016 ची गाडी, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे। गाडी साधारणतः एक 70,000 किलोमीटर चाललेली, व्हाईट कलर मध्ये, टॉप एंड वेरियंट आहे। गाडीची प्राइस आपण 4,90,000 रुपये कोट केलेली, प्राइस मध्ये आपण कमी जास्त करून देऊ। सो तुम्ही मोरया कारला या, गाडी तुम्हाला देऊ, त्याच्यावरती आपण 80% लोनही करून देऊ, नक्की या। ठीक आहे सर, पुढची गाडी माझ्याकडे पोलो आहे, वॉक्सवॅगनची 2014 ची गाडी, सिंगल ओनर मध्ये गाडी, वेल पोलोचा मस्त स्टॉक आहे ना आपल्याकडे? पोलोचा स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे। पोलो हायलाईन वेरियंट आहे, डिझेल मध्ये, 2014 ची सिंगल ओनर। गाडीची प्राइस आपण 4,95,000 रुपये कोट केलेली, प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून निगोशिएशन होईल। सर पुढची गाडी आपल्याकडे बलेनो आहे, 2017 ची जेटा वेरियंट आहे, पेट्रोल मध्ये, व्हाईट कलर मध्ये, MH14 मध्ये गाडी आहे, वेल मेंटेन आहे। गाडीची प्राइस आपण 5,99,000 रुपये कोट केलेली, प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे। वेल मेंटेन गाडी, सो या कारसाठी तुम्ही नक्की मोरया कारला व्हिजिट करू शकता। ठीक आहे सर, पुढची गाडी माझ्याकडे शेव्हलेटची बीट आहे, 2011 ची गाडी आहे। गाडी सिंगल ओनर मध्ये, गोल्डन कलर मध्ये गाडी आहे। गाडीची प्राइस आपण फक्त 1,30,000 रुपये कोट केलेली, प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देऊ। वेल मेंटेन कार आहे, सो नक्की मिळून जाईल त्यामध्ये। 31 मध्ये पण निगोशिएशन होईल, राईट? वा, हे चांगली किंमत आहे। सर पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे, 2019 नोव्हेंबरची स्विफ्ट आहे, डिझेल मध्ये, VDI वेरियंट आहे। गाडी ड्युएल टोन मध्ये आहे, व्हाईट कलर मध्ये। गाडीची प्राइस आपण 7,60,000 रुपये कोट केलेली, प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देऊ, निगोशिएशन होईल। डिझेल सिंगल ओनर मध्ये गाडी, सो नक्की तुम्हाला मिळून जाईल। सर दत्ता सर, असं होऊ शकतं की एखादी गाडी महाग असते आणि अशा 1-2 गाड्या झाल्या की आपल्याला वाटतं ही गाडी महाग आहे, त्याचं रिझन काय असतं? मोस्ट ऑफली आपण काय करतो, पार्क अँड सेल आपल्याकडे सुविधा आहे, बरोबर। तुम्ही तुमची गाडी विकायला सोडू शकता। विकल्यानंतर आपण तुम्हाला घेणाऱ्याला पण बेस्ट डील देतो आणि देणाऱ्याला पण बेस्ट डील आपल्या कारमध्ये अवेलेबल आहे, बरोबर आहे। सो तुम्हाला तुमची गाडी जरी विकायची असेल तरी तुम्हाला आम्ही बेस्ट डीलच देणार। आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझी गाडी चांगल्या भावात विकल्या गेली पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की माझी गाडी चांगल्या रेटला गेली पाहिजे, बरोबर आहे। तर हे कन्सल्टेशन जे असतं त्याच्यामुळे आपल्याला कधीतरी वाटू शकतं, बरोबर। पण जेव्हा तुम्ही या बाजूला येता तेव्हा तुम्हाला कळतं की नेमकं काय आहे, बरोबर आहे। ठीक आहे सर, पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे, 2019 ची ZDI प्लस मध्ये, टॉप एंड वेरियंट आहे, ग्रे कलर मध्ये गाडी साधारणतः 1,40,000 किलोमीटर चाललेली, पुश स्टार्ट बटन मध्ये, कीलेस एंट्री। गाडीची प्राइस आपण 7,95,000 रुपये कोट केली। मारुती आहे म्हणजे अजून 1,00,000 किलोमीटर तर सहज चालेल। येस, मारुतीचा मोस्ट डिमांडिंग आहे, मारुती स्विफ्ट तर मोस्ट डिमांडिंग आहे, बरोबर। गाडीची प्राइस आपण 7,95,000 रुपये कोट केलेली, प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देऊ, सो नक्की डील करा तुम्ही। ठीक आहे सर, पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे, ZDI प्लस मध्ये, 2018 ची व्हाईट कलर, सिंगल ओनर, पुश स्टार्ट बटन मध्ये। गाडीची प्राइस आपण 8,20,000 रुपये कोट केलेली, प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देऊ। वेल मेंटेन कार आहे, टोटल शोरूम मेंटेन आहे। त्याची आपण 2018च्या ZDI बद्दल बोलतो, ZDI प्लस टॉप वेरियंट बद्दल बोलतो, ठीक आहे चालेल सर। पुढची गाडी माझ्याकडे पोलो आहे, 2019 ची GT आहे, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये गाडी, टॉप एंड वेरियंट आहे, GT पेट्रोल मध्ये गाडी येते, 2019 ची 60,000 चाललेली, सिंगल ओनर। गाडीची प्राइस आपण 8,90,000 रुपये कोट केलेली, प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देऊ। GT लाईन आहे त्यात 60,000च चालली आहे फक्त, वा, ओके।
पुढची गाडी माझ्याकडे i20 आहे. i20 ॲक्टिव्ह 2015ची गाडी, सिंगल ओनर गाडी, 88,000 किलोमीटर चाललेली. गाडीची कंडिशन चांगली आहे. गाडीची प्राइस आपण 5,99,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएशन होईल. ठीक आहे. पुढची गाडी आपल्याकडे बलेनो आहे. 2017 नोव्हेंबरची गाडी आहे, सिंगल ओनरमध्ये. गाडी एक साधारणतः 1,12,000 किलोमीटर चाललेली, डिझेल वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 6,50,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. यात 80% पर्यंत लोन होईल. येस, 80% पर्यंत लोन होईल. पुण्याच्या बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा, सर्वांसाठी. ठीक आहे. ठीक आहे. पुढची गाडी माझ्याकडे वेर्ना आहे. 2012ची टॉप एंड वेरियंट आहे, कीलेस एंट्रीमध्ये, ॲटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. गाडीची प्राइस आपण 4,50,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. आपण डिझेल कारबद्दल बोलतोय बरोबर. डिझेल आता कार मिळत नाही, पण हे बुलेट आहे बिलकुल. ही गाडी बघायलाच पाहिजे, हो ना. 4.5 मध्ये निगोशिएशन होईल. येस, नक्की होणार. ठीक आहे. ठीक आहे. पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट डिझायर आहे. 2014ची सिंगल ओनर गाडी आहे. वेल मेंटेन, वेल कंडिशनमध्ये गाडी आहे, डिझेलमध्ये. गाडीची प्राइस आपण 5,25,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून द्या. डिझेल तर घ्यायला हेच काही प्रॉब्लेमच नाही आहे. ठीक आहे सर. पुढची गाडी माझ्याकडे 2018ची i20 ॲक्टिव्ह आहे, पेट्रोल प्लस CNG मध्ये. गाडी फक्त 14,000 किलोमीटर चाललेली. गाडीची प्राइस आपण 6,90,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. वेल कंडिशन, वेल मेंटेनमध्ये गाडी. सो या गाडीसाठी तुम्ही नक्की मोरया कारला व्हिजिट करू शकता. गाडीची कंडिशन आपण बघू शकतो. गाडीची कंडिशन चांगली आहे आणि सोबत आपण CNG बद्दल पण बोलतो है ना. CNG पण आहे गाडीला. ठीक आहे सर. पुढची गाडी माझ्याकडे वेर्ना आहे. 2019ची सिंगल ओनरमध्ये गाडी आहे. ॲटोमॅटिक गिअरबॉक्स, सनरूफ, व्हाईट कलर. गाडीची प्राइस आपण 11,90,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. वेल मेंटेन, वेल कंडिशनमध्ये गाडी आहे. सो मोरया कारला व्हिजिट करा तुम्ही. एकदम बेस्ट कंडिशनमध्ये गाडी, टॉप एंड वेरियंटमध्ये. 11,90,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. गुगल मॅपची लिंक सुद्धा दिलेली आहे, मी नक्की व्हिजिट करा. चला. पुढची गाडी माझ्याकडे इर्टिका आहे. 2019ची ZDI वेरियंट आहे. डिझेल इर्टिका मिळत नाही मार्केटमध्ये. तुम्ही ऑल ओव्हर पुण्यामध्ये जरी पाहिले तर तुम्हाला खूप कमी डिझेल टॉप एंड वेरियंटमध्ये न्यू शेपमध्ये मिळत नाहीये. ही गाडी मिळणार आहे आपल्याकडे सिंगल ओनरमध्ये. गाडीची प्राइस आपण 12,50,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. त्यात आपण डिझेल बद्दल बोलतोय. येस. प्राइसमध्ये आपण थोडंफार निगोशिएबल करून देऊ. वेल मेंटेन कार आहे, कीलेस एंट्री, बटन स्टार्टमध्ये गाडी आहे. सो मोरया कारमध्ये ही गाडी तुम्हाला नक्की मिळणार. ठीक आहे. दुसरी गाडी आपल्याकडे वॅगनर आहे. 2019ची गाडी, सिंगल ओनरमध्ये. गाडी साधारणतः 80,000 किलोमीटर चाललेली. न्यू शेपमध्ये वॅगनर आहे, पेट्रोल प्लस CNG मध्ये कंपनी फिटेड. गाडीची प्राइस फक्त 5,25,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. ही गाडी तर घ्यायलाच पुरती, कारण 5,25,000 निगोशिएशन. त्यातही आपण CNG बद्दल बोलतोय. वार्षिक खर्च बिलकुल 3,000 ते 3,500-4,000 आहे ना. बरोबर सर. पुढची गाडी माझ्याकडे वेन्यू आहे. 2020ची गाडी, सिंगल ओनरमध्ये, टॉप एंड वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 10,50,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. वेल मेंटेन कार आहे. गाडीला सनरूफ वगैरे आहे. एकदम वेल कंडिशन आहे. तो मोरया कारला तुम्ही नक्की व्हिजिट करू. सर. पुढची गाडी माझ्याकडे टोयोटाची ग्लांजा आहे. 2021ची गाडी, 40,000 चाललेली. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, फक्त 40,000 चाललेली. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे. गाडीची प्राइस आपण 8,75,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देणार. ग्लांजा म्हणजे बलेनो, म्हणजे वार्षिक खर्च कमी, बरोबर. आणि मायलेज 20-22 तर सहज देईल तुम्हाला. ठीक आहे सर. पुढची गाडी माझ्याकडे ग्रँड i10 आहे. 2014ची गाडी, सिंगल ओनरमध्ये, प्युअर पेट्रोलमध्ये गाडी. वेल मेंटेन आहे, टॉप मॉडेल आहे, आस्ट्रा वेरियंट आहे. गाडीची प्राइस आपण 4,25,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. या गाडीवरती साधारणतः 90% तुम्हाला लोन करून मिळेल. 90%. आपण ॲस्ट्रा म्हणजे टॉप वेरियंट बद्दल बोलतोय. येस. 4,25,000 मध्ये पण निगोशिएशन होईल. निगोशिएबल असणार आहे. ठीक आहे. पुढची गाडी माझ्याकडे होंडा जॅझ आहे. 2017ची सिंगल ओनर गाडी, V मॉडेल आहे, टॉप एंड वेरियंटमध्ये आहे गाडी. गाडीची प्राइस आपण 5,80,000 रुपये कोट केलेली. प्राइसमध्ये निगोशिएबल होऊन जाईल. व्हाईट कलरमध्ये गाडी. सो या गाडीवरती पण सर्वसाधारण 4.5 ते 5 लाख रुपये तुम्हाला लोन करून देऊ. 4.5-5 पर्यंत लोन होईल, है ना. ओके. पुढची गाडी माझ्याकडे 2011ची i20 आहे. व्हाईट कलरमध्ये, टॉप वेरियंट आहे. गाडीची कंडिशन चांगली. ही गाडी मिळणार आहे फक्त 3,25,000 मध्ये. व्हाईट कलर, सिंगल ओनर, वेल मेंटेन गाडी आहे. मॅकवेल वगैरे आहेत गाडीला. वेल कंडिशनमध्ये आहे. तर ही गाडी मिळणार आहे 3,25,000 मध्ये. 3,25,000 मध्ये. यात आपल्याला 80% पर्यंत लोन होईल. येस. है ना. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.